नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आय लव्ह नाटोशीच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत नाटोशीमधील पांडवकालीन श्री महादेव मंदिर. हो, पांडवकालीन श्री महादेव मंदिर. हे महादेव मंदिर श्री ज्योतिर्लिंग मंदिरापासून पाटीलवाडमधून पुढे गेल्यानंतर चावनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला स्थित आहे. मंदिराकडे गेल्यावर मंदिराच्या समोर आपणास दगडी नंदी व काही मूर्त्या पाहायला दिसतात. त्याच्या बाजूला काही पांडवकालीन विरगळीचे अवशेष पडलेले दिसतात. तर मंदिराच्या समोरील बाजूस काही विरगळी उभ्या केलेल्या आपणास दिसतात. मंदिर हे पांडवकालीन असल्यामुळे त्याचे बांधकाम हे अर्ध्या दगडात केले आहे व त्यानंतर त्याचे बांधकाम आपणास वेगळ्या पद्धतीने केल्याचे दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी एक छोटी चौकट आपणास दिसते व आत गेल्यावर श्री महादेवाची सुंदर अशी पिंड आपणास दिसते. गाभाऱ्यात 3 दिवळ्या असून प्रत्येक दिवळीमध्ये वेगवेगळी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक श्री गणपतीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती, तसेच बाकीच्या 2 दिवळ्यांमध्ये आपणाला दिवाबत्ती करण्यासाठी मोकळी जागा पाहायला मिळते. तर हे मंदिर पांडवकालीन कसे यावर बोलू. त्या काळी 5 पांडवांनी श्री महादेवाचे मंदिर बनवण्याचा प्रण केला. हे महादेवाचे मंदिर एका रात्रीच बनवायची आख्यायिका आपणास ऐकण्यात येते. त्यामुळे असे म्हणतात, 4 पांडव मंदिर बांधत असताना श्री भीम हे कळसासाठी मोठा दगड आणण्यासाठी समोरच्या अशा डोंगरावरती गेले होते. मंदिर बांधताना पहाट होत असल्या कारणाने भीम यांनी जो दगड मंदिराच्या कळसासाठी आणायला गेलेले तो दगड त्यांनी त्याच ठिकाणी ठेवून त्या दगडाला आता सध्या परिस्थितीमध्ये मालुबा देवस्थान या नावाने ओळखले जाते. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आय लव्ह नाटोच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. लाईक्स द्यायला अजिबात विसरू नका. आपण भेटू पुढच्या काही नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.